करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 19. शिकवण नाम. समास पहिला. लेखन क्रिया निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 19. शिकवणीचा शिकवण नाम. या समासामध्ये पहिला समास जो आहे लेखन क्रिया निरूपण, म्हणजे हा लेखन क्रिया जो आहे, जो जन्मलेल्या मुलापासून, पहिलीच्या मुलापासून तर शेवटपर्यंत ज्या माणसाचं वय आहे 70-80, हा समास सगळ्यांना लागू आहे. प्रत्येक गोष्टी शिकायचं आहे. त्यासाठी मनुष्याचा जन्म दिलेला आहे. आणि त्यामधला पहिला समास लेखन क्रिया. लेखन म्हणजे रायटिंग कसं असावं, अक्षर कसं असावं, लिपी कशी असावी, याच्याबद्दल समर्थांनी निरूपण दिलेलं आहे. ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसुने करावे सुंदर, जे देखताची चतुर, समाधान पावती. पहिल्या ओळीमध्ये दिलं आहे ब्राह्मणे बाळबोध अक्षर. सोपा अर्थ आहे. अक्षर स्पष्ट पाहिजे, सुंदर पाहिजे, सुबक पाहिजे, म्हणजे ती पाहून जाणकर लोकांच्या मनाला समाधान वाटलं पाहिजे. समर्थ सांगतात, सुंदर हस्ताक्षर हे लेखकाच्या शिस्तीचं आणि संस्काराचं प्रतीक मानलेलं आहे. आणि त्यात समर्थ सांगतात, घडसूनी करावे सुंदर. जन्मताच कोणाचं रायटिंग लेखन सुंदर नसतं. ते घडसूनी त्याच्यावर घर्षण करून परत परत गिरवून ते सुबक करावं लागतं. सतत जर सराव केला तर ते अक्षर सुंदर होतं. आणि आपल्या शाळेमध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे शुद्धलेखन. आत्ताच्या यामध्ये माहिती नाही, पण पहिले जमान्यात ज्या शाळा होत्या तर प्रत्येकानं शुद्धलेखन सांगायचा. एक वही लावायची, प्रत्येक दिवसाला एक पान असं लिहून, एक पॅरेग्राफ लिहून शुद्ध लेखन हे पहिलं शाळेमध्ये राबवलं जायचं. हे शिस्त होती, संस्कार होतं. कारण त्यांना माहिती आहे सातत्याचा सराव केला तर अक्षर सुंदर होतं. नाही तर जीवनबोध काय आहे, काम असं करा की इतरांना पाहून आनंद होईल, समाधान मिळेल. म्हणून दिलं ब्राह्मणे बाळबोध अक्षर, घडसूने करावे सुंदर, जे देखताची चतुर, समाधान पावती. वाटोळे सरळे मोकळे, वोतळे मसीचे काळे, कुळकुळीत वळी चालले, डाळा मुक्त माळा जैसा. म्हणजे अक्षर वेटोळे, सरळ, मोकळे, तर शाईने लिहिलेले असावे, काजलाच्या शाईने, काळ्या शाईने. अक्षर गोलसर लिहावीत, संस्कृतात लिहिलेली असावीत. आणि ओळी मोत्यांच्या माळसारख्या दिसल्या पाहिजे, सुंदर दिसल्या पाहिजेत. म्हणून लेखनात नीटनेटकेपणा पाहिजे, समतोल पाहिजे, स्वच्छता असावी, घाईघाईने लिहू नये. आपल्याला शाळेत सांगितलं होतं शुद्ध लेखन. काही जण शुद्ध काढायचे, हळूहळू रायटिंग करायचे, त्यांचं अक्षर झालं चांगलं. काही फक्त काय की टीचरांचा मार खाऊ नये, सरांचा मार खाऊ नये म्हणून ते कसं ना कसं करून एक पेज लिहून टाकायचे, पॅराग्राफ लिहून टाकायचे. म्हणून समोर सांगतात प्रत्येक कामात सौंदर्य आणि शिस्त पाहिजे. अक्षर मात्र ती तुके नीट, नेमस्त पैसे काने नीट, आडव्या मात्रा तेही नीट, आकळी वेल्यांटा अरकुटी वेलांड्या. म्हणजे प्रत्येक अक्षर, काना, मात्रा, वेलांटी योग्य जागी स्पष्ट लिहावी. समोर सांगतात छोट्या छोट्या चुका देखील अर्थ बदलू शकतात. म्हणून प्रत्येक बाबीकडे लक्ष द्यायचं आहे. लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. सांगितले आरकुती वेलांड्या. पहिले अक्षर जे काढिले, ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकेची लिहिले ऐसे वाटे.
म्हणजे पहिला आपण अक्षर काढतो तो शेवटपर्यंत अक्षर राहायला पाहिजे, असं शुद्धलेखन पाहिजे. नाहीतर काय करतात, पहिले पहिले 2 लाईन चांगल्या लिहितात, मग पुढे कसं ना कसं करून पुढे भरकवतात. म्हणून लेखनात सातत्य असावे. प्रत्येक पानावर अक्षरांचा आकार आणि शैली सारखंच पाहिजे. म्हणून यामध्ये काय समज सांगतात, काय मेन आहे, सातत्य मेन आहे, संस्कार मेन आहे. आणि सातत्य हे यशाचं महत्त्वाचं रहस्य आहे. लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत हा समज दिलेला आहे. सातत्य महत्त्वाचं आहे. अक्षराचे काळेपण, टाकांचे ठोसरपण, तैसेची वळण वाकणं सारखेची. म्हणजे सर्व अक्षरांचा रंग, जाडी, वळण सारखं असावं. म्हणजे एक मोठा एक छोटा असं नसावं. लेखनात एकरूपता असावी, समतोल असणे आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं, व्यक्तिमत्व स्थिरता आणि समतोल होतं. वोळीस वोळी लागेना, आकळी मात्रा भेदेना, कलिले वोळीस स्पर्शेना, अथवा लंबाकार. म्हणजे एक ओळ दुसऱ्या ओळीला कामा लागता नये. दुहेरी वही असते, पहिली लाईन आणि खालची लाईन. म्हणजे एक ओळ दुसऱ्या ओळीला कामा लागता नाही, मात्र अक्षर एकमेकांवर येऊ नये याची खबरदारी बाळगावी. योग्य जर अंतर ठेवलं तर लेखन स्पष्ट वाचण्यास सोपं होतं. आणि प्रत्येक गोष्टी योग्य मर्यादा आणि अंतर ठेवणे आवश्यक आहे. मग ते लिहिणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला आनंद प्राप्त होतो. पानशी पाने रेखाटावे, त्यावरी नेमकची लिहावे, दुरी जवळी न व्हावे. अंतर ओळीचे म्हणजे पानावर योग्य रेषा आखून त्यावर जर नीट लिहिलं तर ओळीमध्ये योग्य अंतर ठेवावं. म्हणजे लेखनाची मांडणी व्यवस्थित असेल तर ते अधिक आकर्षक आणि वाचनीय होतं. आणि नियोजनपूर्वक केलं तर कार्य नेहमी उत्तम होतं. कोठे शोधावी आडेना, चुकी पाहावी सापडेना, गरज केली हे घडेना लेखकापासून. लेखन इतकं अचूक असावं समज सांगतात, त्यात चुका शोधूनही सापडू नये. कुठं शोध घ्यायचा असेल तर अडू नये. म्हणजे शोधूनही चूक सापडणार नाही आणि ते बिनचूक लिहावे. कुणाला ते वाचता यावे, वाचायलाही लेखकाची आवश्यकता लागू नये समोर सांगतात, असं लिहायचं आहे. म्हणून लेखकाने लिहिण्यापूर्वी विचार करायचा आहे आणि लिहिल्यानंतर तपासणी करायची. यामध्ये निष्काळजीपणा टाळायचं आहे. समज सांगतात, कोणतंही काम जर अचूक असेल, जबाबदारीने केलेलं असेल तर ते गुण प्राप्त होतं. ज्यांचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी गडे मोहन ऐसे करावे. समोर सांगतात, ज्यांचं वय छोटं आहे, नूतन आहे, नवीन आहे, लहान आहे, त्यांनी सर्व जपून लिहायचं आहे. अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह झाला पाहिजे, अशा प्रकारे लिहिलं पाहिजे. बहुबारीक तरुणपणी, कामा नये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. म्हणजे बहुबारीक तरुणपणी म्हणजे बारीक बारीक चुका सुरुवातीच्या वयात, म्हातारपणी पुढील आयुष्यात, मध्यम म्हणजे मध्यम आकाराचे समतोल, करणी म्हणजे पद्धत सवय. खूप बारीक अक्षर लिहायची सवय लावू नये, कारण पुढे पुढे वय वाढल्यावर ते लिहिणं कठीण होतं. त्यामुळे सुरुवातीच्या पासूनच मध्यम आकाराचं स्पष्ट आणि समतल अक्षर लिहिण्याची सवय असावी. समर्थ सांगतात, व्यवहारात सुद्धा शहाणपण शिकवतात. अतिशय बारीक अक्षर वाचणं आणि लिहिणं दोन्ही अवघड असतं, विशेषतः वय वाढल्यावर. म्हणून हस्ताक्षर असं असावं की ते सर्वांना सहज वाचता येईल आणि लेखकाला आयुष्यभर सहज लिहिता येईल. बहुबारीक तारुण्यपणे, बहुते स्थळ सांडून घ्यावे, मध्ये चमचमीत लिहावे, कागद झडझडाची झडावे, न लगेची अक्षर. म्हणजे आपण लेखन करताना सभोवती मोकळी जागा सोडू नये, मध्ये स्पष्ट आणि ठसठसीत लिहावे. काही
काळाने समजा कागद जरी झडला तरी अक्षर झडू नये, कागद जरी खराब झाला तरी अक्षर तसंच राहिलं पाहिजे. ऐसे ग्रंथ जपून लिहावा, प्राणी मात्रांचं उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा, म्हणती लोक. म्हणतात ग्रंथ असा असावा की तो काळजीपूर्वक लिहायचा आहे, काळजीपूर्वक लिहावा की मनुष्यांना हेवा वाटला पाहिजे. ज्याने हा ग्रंथ लिहिलाय त्या पुरुषाला पाहावे असं लोकांना वाटलं पाहिजे. काया बहुत कष्ट व्हावी, उत्कृष्ट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी. काही एक म्हणजे लेखनासाठी भरपूर कष्ट करावे लागतात आणि उत्कृष्ट कीर्ती मिळवायची आहे. लोकांना चटक लागेल, आवड निर्माण होईल अशा प्रकारचं लेखन असलं पाहिजे. गट्ट कागद आणावे, जपून नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे, नाना परी. म्हणजे घट्ट कागद, जाड कागद आणायचंय, जपून त्यावर लिहायचं, नीटनेटकं लिहायचंय. त्याच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळ असली पाहिजे, तेव्हाच ते चांगलं दिसेल. सुया कातया जगाईत, खळी घोटाळे तगाईत, नाना सुरंगे मिश्रित, जाणून घ्यावे. म्हणजे सुऱ्या, कातऱ्या, समसफाळी, खळ, चिवट, गोटा जे काही आहे, खळ लावण्यासाठी ब्रशसारखं जे साधन लागतं, कलर लागतं, चाकूला सुरीसारखी धार लागते, सुरेख रंगाचं दगड, हे सर्व वस्तू नीट चांगल्या पाहून घ्यायचे आहेत. नाना देशीचे बरू आणावे, गटी वारिक सरळ घ्यावे, नाना रंगाचे आणावे, नानाची नसी. म्हणजे नाना देशातील बोरू आणावेत, त्यातील घट्ट बारीक सरळ असावेत, ते वापरायला घ्यायचं आहे. अनेक रंगांचं, अनेक प्रकारचं बोरू जवळ संग्रही ठेवायचे. समोर सांगतात हिंगोळ संग्रही असावे, वळले आली तर पाहून घ्यावे, सोपू बीजने वळवावे, संग्रह मसीचे. म्हणजे हिंगोळ आपल्या संग्रही असावे आणि वाळलेला आळता पाहून जवळ ठेवावा. म्हणजे काय होईल, निरनिराळ्या शाईच्या गोळ्या वाळवून ते साठवून ठेवायचे. तगटी इतश्रिया कराव्या, बंदरी फळा घोटाव्या, नाना चित्रे विचाराव्या. उंच चित्रे म्हणजे ग्रंथ पूर्ण लिहून झाल्यावर शेवटी इतिश्री असं लिहावं समज सांगतात. कारण सुरत, मलबार इतराहून बंदराहून आणलेल्या फळ्या या घोटाव्यात. म्हणजे उच्च प्रतीच्या त्या फळावर उत्तम प्रकारची सुंदर चित्र काढावीत. समज सांगतात उंच चित्र, बंदरी फळा घोटाव्या, नाना चित्रे चिताराव्या, उंच चित्रे. प्रत्येक गोष्ट लिहून झाल्यावरती इतिश्री लिहायचंच आहे. म्हणजे ग्रंथ लिहिताना लोक गोप नाना बासने, मेनका कापडे सिंदूर वरणे, पेट्या कुलूप जपणे, पुस्तका कारणे. म्हणजे नाना गोप नाना बासने, मेन कापडे सिंदूर वरणे. म्हणजे ग्रंथ बांधून ठेवण्यासाठी नाना प्रकारचे गोप, नाना बासने, शेंद्री रंगाची मेन कपडे म्हणजे भगव्या रंगाची कापडं, आणि ग्रंथ सुरक्षित ठेवण्यासाठी पेट्या, कुलूप हे सर्व वगैरे आणून ग्रंथ जपून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न करायचे समज म्हणतात. हिंगूळ एक लाल रंगाचा पदार्थ आहे. पारा, गंधक आणि लाख यांच्या मिश्रणापासून तो तयार केलेला आहे, त्याला हिंगूळ म्हटलेलं आहे. तो त्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे ग्रंथांचा आरंभ, शेवट आणि ग्रंथातील आकडं यावर तो लावतात. म्हणजे अडीता कापसाचा वाळवलेला जो रंगीत बोळा असतो तो लाखेपासून तयार केलेला आहे आणि तांबड्या रंगामध्ये कापसाचा बोळा भिजवून तो तिथे वाळून टाकायचा असतो. आणि तो जरूर लागल्यावर पाण्यात जर टाकला तर ती तांबडी शाई तयार होतं पाण्यामध्ये. म्हणून सोपा म्हणजे समोर सांगतात शाईत बुडून ठेवलेली चिंदी. पूर्वी निरनिराळ्या रंगामध्ये शाईमध्ये चिंध्या वाळून जवळ ठेवत असायची. जेव्हा हवा तेव्हा ते वापरत असत. म्हणून समजतात निरनिराळ्या रंगाच्या शाईचा संग्रह करणं अशी पद्धत होती. आता पेनं आलीत, ठीक आहे, जसं जसं आपल्याला चांगलं लिहिता येईल तसं तसं ठेवायचं आहे.
नाना गोप नाना बासने, मेनका पडे सिंदूर वर्णे, पेट्या कुलप जपणे, पुस्तका कारणे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.